नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला आळूच्या पानाची झटपट अशी वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे आळूची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। त्यांचं काय केलेलं असं देठ काढलेलं आहे आणि अशी जी मोठी शीर असते ना, ती पण मी काढून घेतलेली आहे। जर काढायची नसली का नाही तर काय करायचं, लाटण्यानं लाटायची, म्हणजे अशी प्लेन होतात। ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का, एकदम बारीक कापून घेणार आहे मी या पानांना। अशा पद्धतीने बघा, एकदम बारीक कापून घेतलेलं। जेवढं तुम्हाला बारीक कापता येतील तेवढे कापू शकता। आणि हे किती 5 पानं होती बघा। ह्या चमच्याच्या मापानं बघा 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं, हे पण टाकून घेऊया। आणि त्याच चमच्याच्या मापानं 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्या चमच्याच्या मापानं 2 चमचे सफेद तीळ घेतलेत। जिरे धने त्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। ते कच्चेच कुटलेले आहेत, भाजलेले वगैरे नाहीत। ह्याच्यामध्ये टाकायचे थोडासा ओवा, तो पण चुळून घेतलेला आहे हातावर। ह्याच्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत। त्यात टाकायचे थोडीशी हळद, थोडीशी हिंग पावडर आणि अर्ध लिंबू घेतले बघा। अर्ध्या लिंबाचा आपल्याला रस टाकायचा आहे त्याच्यात। लिंबाचा रस टाकलेला आहे, त्यात टाकायचे कोथिंबीर। तुम्ही एका अख्ख्या लिंबाचा जरी टाकला तरी चालेल। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, पहिलं असं दाबून दाबून चांगलं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून घेतले बघा चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून। ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर जरासुद्धा केलेला नाही आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला थोडं थोडंसं पाणी, एकदम पण जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं आणि कालवून घ्यायचं बघा। मिक्स करून घेतले, थोडंसं पाणी टाकल्यावर जास्त पाण्याचा वापरच करायचा नाही। आणि जेवढं होईल एवढं बघा आपल्याला असं दाबून दाबून मिक्स करायचं असं। आणि पीठ बिलकुल जास्त घालायचं नाही, जेव्हा म्हणजे जास्त पिठाचं आपल्याला हे करायचंच नाही आहे। शक्यतो जेवढं कमी पीठ लागेल ना तेवढं बघायचं। आणि एवढ्या साहित्याला मला तेवढंच पीठ लागलेलं बघा। 3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, बस तेवढ्यातच एकदम मस्त होतं एकदम बघा। हे अशा पद्धतीत आणि झटपट जी जॉबला जातात का नाही त्यांच्यासाठी, कुणाकुणाला असं पाण्याला लावायचं कधी, करायचं कधी, शिजवायचं कधी, तर तुम्ही अशा पद्धतीत तुम्ही करून खाऊ शकता। आणि थंडीच्या दिवसातही एकदम चांगलं आहे बरं का। फक्त आता लिंबू मी अर्ध टाकलेलं आहे, तुम्ही अख्खं जरी टाकलं तरी चालू शकते। बनवायला घेऊया तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का, हाताला थोडंसं तेल पुसलेलं, एकदम हलकंसं तेल पुसून मी घेतलेलं आहे। तर असे गोळे घ्यायचे, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे बरं का। आणि हे असं पहिलं गोल करायचं ना, असं चपटं करायचं एकदम बघा अशा पद्धतीत। पातळ, जेवढं तुम्हाला पातळ करता येईल ना तेवढं। आणि ह्याच्यापेक्षा पण तुम्ही छोटं अजून करू शकता। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल चांगलं गरम झालेलं। तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तेल कधी पण असं धूर येस्तवर असं गरम नाही करायचं। काय होतं माहिती आहे का, वरून एकदम आपण टाकलं की लाल होतात, आत जात भाजले जात नाहीत। मग एक ते पातळ बघा केलेले आहेत अशा पद्धतीत। पडवून ठेवायचे एका ताटामध्ये आणि एकदम मग अशा सोडायच्या। शक्यतो एकदम ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक करू शकता, जाड करू नका, म्हणजे एकदम कुरकुरीत। आणि आळूच्या पानाच्या खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेल्या आहेत की कशा पद्धतीत तुम्ही वडी करू शकता। सगळ्या सोप्या पद्धती दाखवलेल्या आहेत। आता तुम्हाला मी अजून एक ह्यात टाकणार आहे बघा, एका साईडला झालेला आहे। तर अशा तुम्ही एकदम जरी छोट्या जरी अशा टाकल्या का नाही, अशा छोट्या छोट्या बघा अशा करून तरी तुम्ही चालू शकता बघा। असं सोडून घ्यायचं एका साईडला, एकदम छोट्या छोट्या सुद्धा। आता हे आपण ना थोड्या वेळ हलवायचं नाही, आपण बघा हलवलेले नाहीत, आता हलवूया। हे एकावर एक आलेले आहेत आणि गॅस मिडियमच आहे। आता थोड्या वेळ जर आपण असं ठेवल्या ना, जर तुम्ही फास्ट गॅस केला तरी चालतं। मग पहिले 1-2 मिनटं ना तुम्ही मिडियम गॅसवरच तुम्ही हे भाजून घ्या चांगलं, म्हणजे फ्राय करून घ्या चांगलं। तर आपण ह्याला पलटी करून घेऊया। आणि हा आता आहे, हा मोठ्या बर्नेलचा आहे। आपल्याला ह्याला काय करायचं आहे माहिती आहे का, गोल्डन कलरवर फ्राय करायचं आहे। हे आपण बघा, हे छोटा टाकलेला आहे। ते तुम्हाला जर मोठे नको असले तर छोटे छोटे करून एकदम पॅक बंद डब्यामध्ये ठेवले का नाही, तर तुम्ही हे 15 दिवस सुद्धा खाऊ शकता, मस्त लागतात एकदम। आता हा गॅस आहे बघा मिडियम आहे, म्हणजे मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे सांगते। आता हे गोल्डन कलरवर आपण फ्राय करून घेऊया बघा। मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि चांगले फ्राय झालेले आहेत। गॅस करते बारीक आणि आता आपण हे काढून घेऊया। तर आता काढताना बघा तुम्ही हे टिश्यू पेपरवर काढू शकता, पेपरवर बी काढू शकता। मी काढते चाळणीमध्ये, हे बघा अशा पद्धतीत। तर तुमचा प्रश्न असा येईल की हे तेलकट होतात का, तर हे दिसतात बघा तुम्हाला अशा पद्धतीमध्ये। मी तुम्हाला काढून दाखवते जाळीमध्ये। थोड्याच वेळात ह्यातलं पूर्णपणे तेल हे होऊन जातं बघा, तेलकट बिलकुल होत नाहीत। हे बघा अशा पद्धतीने एकदम मोकळे मोकळे कोरडे कोरडे असे होतात एकदम। आता हे एकदम जास्त गरम आहेत, आता हे एकदम कुरकुरीत कडक एकदम होतात बघा। हे आता गरम असले का नाही की तुम्हाला कडक वाटणार नाही, थोडेसे सॉफ्ट वाटतील, पण भाजून घ्यायचे गोल्डन कलरवर आणि नंतर थंड झाले का नाही की एकदम कडक कुरकुरीत होतात एकदम, आणि चवीला मस्त लागतात बघा अशा पद्धतीमध्ये। बघा गरम आहे, मी लगेच तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे, मस्त लागतात। आणि पिठाचं प्रमाण सांगितले तुम्हाला
की जसं तुम्हाला आता पानं घ्याल तसं तुम्हाला पीठ लागेल. आता मला 3 चमचे आणि ती 1 चमचा लागलेला आहे. थोडंसं जास्त पण लागू शकतं, पण जास्त पीठ लावू नका. थोड्या पिठामध्ये जेवढं करता येईल तेवढं करायचं ना, असं बघा चाळणीमध्ये ह्याच्यामध्ये काढून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा ह्याला तेलकट होतात का. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.